आणि यानंतर थेट जाऊयात गुणरत्न सदावर्ते बोलतायत। आम्ही भेट घेतलेली आहे, परिवहन आयुक्तांकडे आलो होतो, त्यांनी ऑफिसर डेप्यूट केले होते, माननीय अधिकारी श्री क्या नाम है उनका कळसकर साहेब, माननीय अधिकारी श्री कळसकर साहेब वरिष्ठ अधिकारी आहेत परिवहन विभागाचे, त्यांच्या समेत इतर अधिकारी थांबलेले होते आणि त्यांच्याकडे त्यांच्या कक्षामध्ये त्यांच्या दालनामध्ये चर्चा झालेली आहे। आता ती चर्चा होत असताना आम्ही त्यांच्या समोर कष्टकऱ्यांचा लढा, हा कष्टकऱ्यांच्या विचाराचा लढा, हा मान्यवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर मान्यवर दत्तोपंत ठेंगडी, मान्यवर दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचाराचा लढा आहे असं आम्ही अगोदर त्यांना सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून मंत्र्यांना सुद्धा सांगत आहे। ते म्हणतायत ना सदावर्ते आणि शशांकराव, सदावर्ते भी है, शशांकराव भी है, मान्यवर दत्तोपंत ठेंगड़ी के विचार भी है, भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विचार भी है, मान्यवर शरदराव जी के विचार भी है, मान्यवर दत्ता सामंत जी के विचार भी है। ह्या सगळ्या विचारांसाठी राजकीय काहीच नाही याच्यामध्ये, कष्टकऱ्यांच्या विचारासाठी आम्ही आलेलो होतो। कष्टकऱ्यांचे विचार आम्ही ठेवत असताना आम्ही स्पष्टपणे परिवहन मंत्री प्रतापजी तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, कायदा आम्ही दाखवला, अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं मोटर व्हेकल ऍक्ट 1988 नुसार आम्हाला बंधन दाखवा की भाषाची सक्ती कायद्यामध्ये आहे का केंद्रीय कायद्यामध्ये। त्या अधिकारी महोदयांना माहित होतं की केंद्रीय कायद्यामध्ये तशा प्रकारची बंदी, भाषा हीच बोलली पाहिजे, सक्ती नाही आहे। त्यानंतर आम्ही त्यांना म्हणालो की तुमचं जे महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्स आहेत ते रूल्स म्हणजे महाराष्ट्राचा कायदा केंद्रीय कायद्याच्या विरुद्ध असू शकतो का। आम्ही त्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निवाडा दिलेला आहे जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशन विरुद्ध भारत सरकार, त्याच्यामध्ये केंद्रीय कायद्याच्या विरुद्ध रूल असू शकत नाहीत अशा बाबतीतलं देखील आम्ही डंके की चोट पे सांगितलेलं आहे। त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की कायद्याची चर्चा होताना की कशा प्रकारे बंदी होऊ शकते, हे बोलत असताना रूल 24चा विषय आला, महाराष्ट्र शासनाच्या रूल 24चा। त्या रूल 24 मध्ये आम्ही त्यांना सांगितलं काय आहे अंतर्भूत हे लक्षात घ्या, मराठी भाषा अँड अदर लँग्वेजेस ऑफ दॅट रिजन, म्हणजे नुसती मराठी भाषा नाही आहे तर त्यासोबत त्या भूभागावरल्या इतर भाषा सुद्धा आहेत। आम्ही त्यांना उदाहरण दिलं की एखादा माणूस उद्धव ठाकरेच्या घरापासून रिक्षात बसला मराठी रिक्षावाल्या भावासोबत आणि तो मुलुंडमध्ये गेला जिथं गुजराती बहुल आहेत आणि तिथं जर त्या रिक्षावाल्या भावानी मराठीवाल्या भावानी जर आपली सवारी सोडली आणि तिथून जर गुजराती भाऊ म्हणाला गुजरातीमध्ये मुझे जाना है आणि मराठीवाल्या भावाला मराठी रिक्षावाल्या भावाला कळत नसेल तर तुम्ही बॅच कॅन्सल करणार का। कारण तुमच्या कायद्यामध्ये तसं म्हटलेलं आहे, ही ॲम्बिग्युटी आहे, हे इम्बॅलन्स आहे, हे केंद्रीय कायद्याच्या विरुद्ध फारकत देऊ नये हे सुद्धा आम्ही अधिकारी महोदयांना सांगितलं। आनंदाची गोष्ट ही आहे, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।